नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तरी आता आपण आलो आहे तिथं वारीमध्ये. इथं आपण तरडगावमध्ये आलेलो आहोत. हा आहे चांदोबाचा लिंब असं या ठिकाणी तिथं नाव आहे. बघू शकता विविध जे न्यूज चॅनल आहेत त्याच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. भरपूर ड्रोन वगैरे सोडलेले आहेत. इथे भरपूर लोक जमले. तर भक्तीच्या नादामध्ये सगळे वारकरी दंग झाले आहेत. हे वारकरी लोक पावसा पाण्याचा काही विचार न करता पूर्ण पंढरीची वारी पायी चाललेले आहेत. बघू शकता हातात भगव्या पताका घेऊन डोक्यावरती तुळस घेऊन ही वारी निघालेली आहे हरिनामाचा गजर करत. आपण बघू शकतो लोक कुठं कुठं उभं राहून पालखीचं दर्शन घेण्यासाठी आणि उभं रिंगण पाहण्यासाठी लोक कुठं कुठं वरती उभं राहून इथं बघत आहेत. तरी बघू शकता आता पालखीचं आगमन झालंय. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल. तर आता आपण आहोत तरडगाव या पुण्यनगरीमध्ये. तर इथं आता पालखीचं आगमन झालं आहे. ही संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येताना आपल्याला दिसत आहे. तर बस या पालखी दर्शन घेण्यासाठी आपण इथे उभे राहिलेलो आहोत. आणि हे प्रचंड वारकरी सुद्धा तरडगाव मध्ये रिंगण पाहायला आलेलो आहोत. हे उभं रिंगण खूप प्रसिद्ध आहे. सगळं बघू शकता ड्रोन एकदम सगळे व्हिडिओ काढायला सुरू आहेत. चॅनलचं लाईव्ह ब्रॉडकास्ट सुरू आहे. आणि इथं हे पहिलंच एक असं जे उभं रिंगण आहे. बाकी सगळ्यांनी गोल गोल असतं. प्रचंड अशी इथं गर्दी बघायला मिळते. उभं रिंगण आता सुरू होत आहे. तर देवाचा घोडा इथून एक रेषेमध्ये पळत राहतो. आणि हे ठिकाण तरडगाव मध्ये लिंबोनीच्या झाडात येत आहे. आम्ही कुठं उभं राहायचं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन झालं आहे. नंतर आवाज नंतर टाकायचा.
ज्ञान तुकाराच्या गजरात रिंगण बघायला लोक लांबून लांबून येतात. मी स्वतः दिल्लीवरून आलोय. बघू शकता लोक कुठं कुठं उभं राहून बघत आहेत. रिंगण बघायला खूप लांबून लोक येतात. पावसाला पण आता सुरुवात झाली आहे. हे उभं रिंगण म्हणून खूप फेमस आहे तरडगाव मध्ये. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन झालंय तरडगाव मध्ये. पाऊस पण येतोय, पण सगळे भाविक इथं पालखीचं दर्शन घेण्यासाठी सगळे एकदम उभे आहेत. मध्ये भिजले, पाऊस पण येतोय, तरी पण सगळे एकदम वारकरी एकदम हरिनामाच्या गजरामध्ये सगळे तल्लीन झाले आहेत. आपण पावसामध्ये भिजून एकदम भिजून गेलोय. खतरनाक असा पाऊस पडतो आणि या पावसामध्ये सगळे वारकरी एकदम तल्लीन झाले आहेत. तुम्ही बघू शकता इथं जेवण बनवण्याचं काम सुरू आहे. हे वारकऱ्यांसाठी इथं आमच्या मामाच्या घरी दरवर्षी जेवणाचा कार्यक्रम असतो. इथे तरडगावमध्ये पालखी मुक्कामासाठी येते, त्यामध्ये जे काही वारकरी ते त्यांच्या घरी जे मुक्कामाला असतात त्यांच्यासाठी हा जेवणाचा कार्यक्रम असतो. बघू शकता इथे आज पुरीबाईचा बेत आहे वारकऱ्यांसाठी. एका बाजूला पुऱ्या लाटण्याचं काम सुरू आहे, तर इथे जेवण बनवण्याचं काम सुरू आहे. आणि आमचे हे वारकरी मंडळी एकदम तल्लीन होऊन वारकऱ्यांसाठी जेवण बनवत आहेत.
मस्त असा दरवर्षी प्रोग्राम असतो आणि आम्ही ते दरवर्षी येतो. आणि आज कधी पाऊस येत आहे पण यावेळेसच अचानक पाऊस आला आहे, त्यामुळे एकदम अशी चिकचिक झाली आहे. पाऊस तर पाहिजेच आहे. आणि आहेत आमच्या गावचे दादा आचारी असं त्यांचं नाव आहे. दाद्या म्हणून आमच्या गावात खूप फेमस आहे. त्यांचं जेवण हे ते एकदम क्वालिटी असं बनवतात. त्यांच्या जेवणाची चर्चा आमच्या इथे 4 गावात आहे. विचारतो थांबा. मी आता पालखीचं दर्शन घेऊन आलोय घरी. आता संपूर्ण बेजून कपडे वगैरे चेंज केले, जे मिळेल ते घालून टाकले आणि आता इथं वारकऱ्यांसाठी जेवण बनवत आहे. बघू शकता आमचा भाऊ जेवण बनवतोय. मस्त पुरी भाजीचा बेत आहे. मस्त वास सुटलाय आता. कधी जेवायला मस्त असं झालंय. जेवणाची पंगत बसणार आहे. जेवण तयार झालंय. आमचा तर मॅडम पुऱ्या लागतंय. व्हिडिओ काढतोय. वर बघ पत्र बघतोय वर म्हणजे पावसामुळे भरपूर चिकचिक झाली. इकडे पंगत बसली आता खतरनाक मध्ये.